ही सर्व भक्त मंडळी आज या भगवान दत्तात्रयाच्या प्रांगणामध्ये आज हा अखंड हरिनाम सप्ताहाचं आयोजन करून तुम्हा सर्व श्रोतृवर्गांना आनंद देत आहेत। गड्या ऐका नाही हा आनंद, हा तो सुख सोहळा स्वर्गी नाही, वैकुंठी तो ऐसे नाही, कवळ काही काल्याचे परवा होणार आहे ना, परवा होणार आहे। हा हा असा आनंद पुन्हा नाही गड्या। म्हणून पवित्र पावन तो देश जेथे हरीचे दास जन्म घेती, भक्त जन्माला येण्यासाठी कुस पवित्र लागते बर का, कुस पवित्र लागते। भक्त जन्माला येण्यासाठी ती भूमी पवित्र लागते, भक्त जन्माला येण्यासाठी तिथं देवाचा वास लागतो, परंपरा लागते। ह्या सगळ्या गोष्टी ज्यावेळेस एकत्र येतात बरोबर आहे की नाही, त्यावेळेस भक्त जन्माला येतो। मी एक प्रसंग सांगल तुम्हाला। आज ज्यांना विश्वाची माऊली म्हटल्या जाते, ऐका गड्या, ज्यांना विश्वाची माऊली म्हटल्या जाते ते ज्ञानोबा आहे, काही सामान्य नाही आहेत। आणि ते ज्ञानोबारायच्या मातेच्या उदरी जन्माला आले, त्यांच्या जीवनाचा काहीसा भाग असा आहे बरं का। विठ्ठलपंत नावाचे ब्राह्मण होते। श्री क्षेत्र आपेगाव पैठणच्या जवळ असणार त्यांचं ग्राम हे पैठण क्षेत्राच्या जवळ होतं। आणि त्या आपेगाववरनं विठ्ठलपंत मजल दर मजल करत आळंदी क्षेत्रामध्ये येतात। तिथं आल्याच्या नंतर पवित्र इंद्रायणी मातेच्या तीरावरती विसावतात, नंतर आचमन करतात, हस्तप्रक्षण करतात, इंद्रायणी मातेचं दर्शन करतात। तिथून विठ्ठलपंत पुन्हा सिद्धेश्वर भगवंताच्या मंदिरामध्ये येतात। त्या सिद्धेश्वर भगवंताच्या मंदिरामध्ये येऊन सिद्धेश्वर भगवंताच्या पायावर मस्तक ठेवतात आणि आपली मुद्रा ध्यान मुद्रा लावतात। सिद्धोपंत नावाचे ब्राह्मण त्या ठिकाणी येतात आणि त्यांना भोजनाचं आमंत्रण देतात। एक लक्षात घ्या, त्यागातून जे निर्माण होतं ते भोगाला सुद्धा भारी असतं बरं का। मग विठ्ठलपंतांनी सिद्धोपंतांचं आमंत्रण स्वीकारलं। तुम्हाला चरित्र भाग माहित आहे। तिथं गेल्याच्या नंतर त्यांनाही दृष्टांत झाला, यांनाही दृष्टांत झाला। त्या दृष्टांताच्या माध्यमातून विठ्ठलपंतांचा आणि रुक्मिणी आई साहेबांचा विवाह झाला। आणि तो विवाह झाल्याच्या नंतर काही काळ लोटला। मला माझ्या विषयावर यायचं आहे का। काही काळ निघून गेल्याच्या नंतर पती पत्नीमध्ये सगळ्या गोष्टी अगदी सोयीस्कर होत्या। असं असतानाही एक लक्षात घ्या, विवाह झाल्याच्या नंतर संतती अतिशय आवश्यक आहे, परंतु गेली 10-15 वर्ष संतती नावाची गोष्ट विठ्ठलपंतांना आणि रुक्मिणी आई साहेबांना झाली नाही। इकडे लक्ष द्या, जरा बारकाईने ऐका। असं म्हणून त्यागाचा ज्यांचं व्रत होतं त्यांना पुन्हाही एकदा संन्यासाश्रम मध्ये जायचंय। वारंवार आई साहेबांना आग्रह धरला की रुक्मिणी ऐक, माझं मन काही प्रपंचामध्ये रमत नाही, मला संन्यास घ्यायचा आहे, मला संन्यासाश्रम पाहिजे। आई साहेबांना वारंवारचे तेच रोज शब्द ऐकून कंटाळा आला। एक दिवशी राग म्हटलं की ठीक आहे, जा, तुम्हाला जे करायचे ते करा, मी काही सांगणार नाही। विठ्ठलपंतांना असं वाटलं की आपल्याला आता परवानगी मिळाली। विठ्ठलपंत आपल्या गुरुच्या आश्रमात गेले, संन्यासाश्रम स्वीकारला। काही काळ गेल्याच्या नंतर आळंदीमध्ये सुवर्ण पिंपळे 1.25 लाख प्रदक्षिणा घातल्या। पुनश्च एकदा विठ्ठलपंतांच्या गुरुची भेट रुक्मिणी आई साहेबांना झाली आणि पुत्रवती भव असा आशीर्वाद रुक्मिणी आई साहेबांना प्राप्त झाला। रुक्मिणी आई साहेब पटकन सावध झाल्या, आपला खांद्यावरला पदर डोक्यावर गेला, सावरल्या आणि पाहतात तर एक तपस्वी साधू आहे आणि तो साधू मला पुत्रवती भव असा आशीर्वाद देतोय।
या जन्मीचा का पुढच्या जन्मीचा, हा प्रश्न मात्र आईसाहेबांच्या मनामध्ये घोळू लागला. लक्ष देऊन ऐका. त्यावेळेस साधूला आईसाहेबांनी प्रश्न केला, महाराज हा जो तुम्ही दिलेला मला जो आशीर्वाद आहे तो या जन्मीचा का पुढल्या जन्मीचा? त्यावेळेस ते साधू बोलले, याच जन्मीचा आहे पोरी, पुढच्या जन्मीचा नाही. का तर विश्वमौली ज्ञानोबा आईच्या उदरी जन्माला येणार होते. ते म्हटले असं होणं शक्य नाही. ज्यांच्याकडून मला पुत्र प्राप्ती व्हावी असं मला वाटतंय त्यांनी काही दिवसापूर्वी संन्यास स्वीकारलाय आणि ते त्यांच्या गुरुच्या आश्रमामध्ये राहतात. त्या गुरुचं नाव सांगितल्याबरोबर त्यांनी स्वतःचं नाव ऐकल्याबरोबर डोळे लावले. पाहतायत तर तिथं विठ्ठलपंत आपली साधना सुरू आहे, आपल्या साधनेमध्ये रत आहेत. पाहिल्याबरोबर धावत पळत आश्रमामध्ये गेल्याच्या नंतर नको ते बोलले आणि आपल्या शिष्याला परत संसारामध्ये जा असा आग्रह धरला. गुरुची आज्ञा म्हणून विठ्ठलपंत पुनश्च आळंदीला आले आणि रुक्मिणी आई साहेबा सोबत त्यांचा पुनश्च प्रपंच चालू झाला. मंडळी ऐका, विश्वमौली ज्ञानोबारायचं चरित्र आहे. परत आल्याच्या नंतर समाज असतो, काही समाज कंटकानं विठ्ठलपंतांना तिरस्कृत भावनेनं त्यांची अवहेलना करण्यास सुरुवात केली. मग मात्र विठ्ठलपंतांना राहवण असं झालं. परंतु गुरुची आज्ञा, बरं का, गुरुची आज्ञा महाराज, गुरुची आज्ञा कशी मोडणार? म्हणून प्रपंच तर केलाच पाहिजे. काही दिवस लोटले. आईसाहेब गरोदर झाल्या आणि या विश्वाचे जे 3 देव आहेत त्या 3 देवापैकी एक देव रुक्मिणी आईसाहेबांच्या पोटी जन्माला आले. महाराज सदाशिवाचा अवतार स्वामी निवृत्ती दातार. पुन्हा काही दिवस गेले आणि विश्वमौली रुक्मिणी आई साहेबांच्या पोटी जन्माले आले. महाराज महाविष्णूचा अवतार सखा माझा ज्ञानेश्वर. हा पुनश्च एकदा काही दिवस गेले आणि आई साहेबाच्या पोटी आता हे 2 देव गेले म्हटल्याच नंतर ते ब्रह्मदेव काय राहते का महाराज? हा ब्रह्मसोपान तो झाला. तुम्हा सर्व भक्तांना आनंदी करण्यासाठी भक्ता आनंद वर्तला. तुम्हा आम्हाला सगळ्याला आनंद व्हावा असं वाटलं म्हणून ब्रह्मदेव जन्माला आले. सोपान देव पुन्हा पुन्हा जिच्या आश्रयानं हे जगत आपल्याला भासतंय ती माया आदिशक्ती मुक्ताबाई दासी जनी लागे पाहिजे. महाराज जनाबाईचा अभंग आहे. हे 4 भावंड कोण आहेत? हा सांगणारा अभंग आहे. आदिशक्ती मुक्ताबाई महाराज हे 3 देव आणि आदिशक्ती हे 4 एकत्र झाल्याच्या नंतर होत्याचं नवथं करण्याची ताकद या 4 बालकांमध्ये आहे. महाराज पुढे असा प्रसंग आला, जग पुन्हा पुन्हा त्यांची अवहेलना करू लागलं, संन्यासाची कार्टे म्हणू लागलं, कुणी त्यांना मधुकरी देईना. महाराज मग या न्यायासाठी भांडण चालू झालं. विठ्ठलपंतांना म्हटलं, अरे 4 मुलांचा बाप मी आहे. एक लक्षात घ्या, एक मुलं असलं तरी बापाला अख्खं आयुष्य त्याच्यासाठी घालावं लागतं. मंडळी 4 मुलं असताना कोणता बाप संन्यासाश्रमामध्ये पुन्हा जाईल? विठ्ठलपंतांना ही प्रपंच गोड वाटू लागला. महाराज पण त्या प्रपंचामध्ये यातना आणि दुःख मात्र सामान्य होत्या. त्या दुःख आणि यातना सामान्य, एक जगाचा तिरस्कार, दुसरी जगाची अवहेलना आणि तिसरी अन्नासाठी मरमर भटकणं. अन्नही त्या काळात सोपं नव्हतं. आता लोकांना खाण्या प्यायला चांगलं मजबूत मिळायला लागलं. पूर्वी लोक खाण्यासाठी सालं घालायचे. तुमच्याकडे कसं आहे? तुमच्याकडे होतं की नव्हतं? वर्षभरची आमदानी म्हणजे पोटाला पोटभर 2 टाइम खायला देणं. महाराज काळ विचित्र होता आणि अशा काळामध्ये हे 4 अपत्य सिद्धोपंतांच्या घरी वाढली. महाराज
जगानं तिरस्कार केला. काही काळ गेल्याच्या नंतर सिद्धोपंत निघून गेले, त्यांच्या पत्नीही निघून गेल्या. आईसाहेबांनी विठ्ठलपंत ही 4 बालक आळंदीमध्ये राहू लागले. एक दिवस असा आला महाराज, न्यायासाठी ज्यांची धडपड चालू होती ते विठ्ठलपंत. विठ्ठलपंतांनी या पैठण निवासी, हे पैठण हे न्यायपीठ आहे, एक काळचं, एक काशी आणि दुसरं पैठण बरं का, ते दिल्ली आणि हे मुंबई. ह्या मुंबई खंडपीठामध्ये याचिका दाखल केली महाराज आणि सांगितलं माझ्या मुलांच्या मोंजी बंधन व्हायला पाहिजे, माझ्या मुलांना जगण्याचा अधिकार मिळाला पाहिजे. म्हणून ज्यांनी आपलं भांडण कोर्टात सुरू केलं ते विठ्ठलपंत. एक दिवस त्यांच्या याचिकेला न्याय मिळाला, पण त्यांना मृत्यूचा न्याय मिळाला बरं का मंडळी. ऐका, मृत्यू हेच तुमचं न्याय आहे असं ज्यावेळेस सांगितलं गेलं त्यावेळेस त्यांनी अगदी निधडी छाती म्हणूया, त्यांनी मृत्यू स्वीकारला. पण मुलांचा सन्मान माझ्या व्हायला पाहिजे महाराज. त्याला काय म्हणतात? मातृत्व, पितृत्व. विठ्ठलपंतांनी मृत्यू स्वीकारला. पैठणवरून आळंदीला आले. आईसाहेबांना सुद्धा सांगितलं नाही मंडळी, आईसाहेबांना सुद्धा सांगितलं नाही. परंतु निरागस आपल्या पतीचं मुख पाहून एखादी पतिव्रता अन्नाला स्पर्श करत नाही मंडळी. ऐका, आणि ज्या वेळेस आईसाहेब विठ्ठलपंताकडे पाहतात तर विठ्ठलपंतांचा तो निरागस चेहरा आणि डोळे पाण्यानं डबडबलेली महाराज. 4 पुत्रांचं सुख उपभोगायचे दिवस माझ्या प्रारब्धामध्ये आले, परंतु त्यांच्याकडेच पाठ फिरून माझ्या समोर मृत्यू उभा आहे असं ज्यावेळेस त्या पित्याला कळतंय त्यावेळेस तो पिता आतून हंबरडा फोडून आपले डबडबलेले डोळे एका शांत ठिकाणी जाऊन फक्त आपल्या हृदयाची हाक परमात्म्याला की देवा मी गेल्याच्या नंतर माझ्या मुलाचं कसं होईल हे चिंता विठ्ठलपंतांच्या अंतःकरणामध्ये सातत्यानं विठ्ठलपंतांना भेडसावत होती. पुन्हा एकदा एक दिवस आला, आपल्या पतीचं हे सगळी घालमेल पाहून आईसाहेबांनी विचारलं, का हो अशी का तुमची अवस्था आहे? खरी पतिव्रता स्त्री विचारते बरं का, खरी पतिव्रता स्त्रीचं लक्ष बरं का, खऱ्या पतिव्रतेचं लक्ष आपल्या पतीकडे असतं. ते काय व्हॉट्सअपला चॅटिंग करण्यामध्ये नसतं. इन्स्टा फेसबुक वगैरे अवघड झाले आता. हात हात मोबाईल आले बाबा, नुसते माणसाकडे नाही राहिले बाबा, ते महिलांकडे झाले बाबा, सगळं अवघडच झालंय बाबा. आपला मुद्दा असा आहे, आपल्या पतीची घालमेल पाहून आईसाहेबही दुखी झाल्या आणि पुन्हा पुन्हा विचारू लागले, अहो सांगा ना, मला सांगा काय असेल त्याचं निवारण आपण दोघं मिळून करू. मी तुमच्याशी लग्न केलंय, तुमची मी अर्धांगिनी आहे आणि अर्ध्या अंगाला दुःख होऊ नये, पूर्ण अंगाला दुःख व्हावं. आई साहेब असं बोलून बोलून आपल्या पतीच्या हृदयाला पाहणा फोडतात आणि विठ्ठलपंतांना अनावर होत मंडळी. आणि विठ्ठलपंत आपली छाती बडवून आईसाहेबांना सांगतात, रुक्मिणी जिथं आपल्या मुलाला न्याय मिळाला असं मला वाटलं तिथं न्याय नाही मिळाला ग, अन्याय झाला. कसला अन्याय स्वामी? स्वामी 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 आहो नाही किंवा आहो ए बंटी नाही आणि ए स्वीटी नाही, आहो स्वामी असे शब्द होते महाराज. हे कलियुगात हे पावसाळ्याला वातावरण आलंय, अवघड आहे सगळं. स्वामी सांगा मला. आईसाहेब म्हटल्या, काहीतरी याचा आपण प्रयोजन पाहू आणि या संकटातून सुटू. पण विठ्ठलपंत म्हणतात, नाही रुक्मिणी, मी शब्द दिलेला आहे, माझ्या मुलांचं मौजी बंधन व्हावं, माझ्या मुलांना न्याय मिळावा एवढीच माझी अपेक्षा आहे आणि मी मृत्यू स्वीकारलेला आहे. तू या 4 मुलांचं पालन पोषण कर. प्रकांड पंडित असणारे विठ्ठलपंत आपल्या पत्नीला शास्त्र सांगतात, परंतु जिने पातिव्रत्य धारण केलेलं आहे ती स्त्री आपल्या व्रताच्या पुढे आपल्या नवऱ्याची देखील भेट ठेवत नाही. महाराज आईसाहेब म्हटलं, असं असेल तर मी सुद्धा पाठीमागं राहणार नाही, मला सुद्धा तुमच्या सोबत यायचंय. असं बोलल्याच्या नंतर मात्र
विठ्ठलपंत पुन्हाही शांत झाले आणि आता कसं आपल्या मुलाचं ही चिंता पुनश्च भेडसावत होती. दिवसामागून दिवस जात होते. या न्यायाचा विचार त्यांच्या अंतःकरणात होता. अभाग्यानं तो एक दिवस उजाडला आणि विठ्ठलपंत आणि आईसाहेब यांचा विचार झाला जायचं तर दोघांना, नाही तर दोघांनाही जायचं नाही. अशी आठ ज्या वेळेस आईसाहेबांना विठ्ठलपंतांना घातले त्या वेळेला विठ्ठलपंतही त्याचा स्वीकार करतात. मी एक पतिव्रता स्त्री आहे, मी आपल्या पतीला सोडून एक क्षणभर सुद्धा जगू शकत नाही असं म्हटल्याबरोबर विठ्ठलपंतांनी मान हलवली, त्यांची आज्ञा स्वीकारली. एक दिवस असा येतो महाराज, काळ रात्री येते. झोपेमध्ये आपल्या चारही बालकांना टाकून जाण्याची वेळ येते. महाराज झोपडीच्या बाहेर निघाल्याच्या नंतर विठ्ठलपंत मागे वळून बघतात तर आईसाहेबही त्यांच्या पाठोपाठ निघालेले. मग असं बेसावध आपल्याला मुलाला सोडून जाऊ नये म्हणून विठ्ठलपंत घरामध्ये पुन्हा जातात आणि निवृत्ती दादांना उठवतात. दादा उठा. जे कधी वृत्तीवर नव्हते, सतत भगवंताच्या चिंतनामध्ये दादा उठल्यानंतर म्हणजे बाबा का हो? आई का ग एवढ्या रात्रीचं उठले तुम्ही आणि कुठं चालले असा प्रश्न केल्याच्या बरोबर विठ्ठलपंतांनी कडकडून निवृत्तीनाथांना मिठी मारली महाराज आणि हंबरडा फोडला की दादा तुला सांगू शकत नाही रे, आम्ही आमच्या वरती एवढं मोठं संकट आलंय की सोन्यासारखी 4 लेकरं सोडून आम्ही जातोय. असं म्हटल्याच्या नंतर निवृत्ती दादा थोडे स्तब्ध झाले. पूर्ण इतिहास विठ्ठलपंतांनी निवृत्ती दादांना सांगितला. आपल्या मोठ्या मुलांची परवानगी घेऊन विठ्ठलपंतांनी आईसाहेब इंद्रायणीच्या डोहाकडे आले. इंद्रायणीच्या डोहामध्ये ज्या वेळेस दोघही पती पत्नी आपल्या मुलाच्या न्यायासाठी उड्या घेतात महाराज, त्यावेळेस खरी या मुलांच्या जीवनामध्ये क्रांती सुरू होती. नंतरचा चरित्र भाग हा अतिशय आपल्या अंतःकरणाला हेलवणार आहे. परंतु ऐका, अशी मुलं, बरं का मी काय बोललो, पवित्र ते कुळ पावन तो देश जेथे हरीचे दास जन्म घेती. अशाच ठिकाणी भक्त जन्माला येतो की तिथली भूमी पवित्र लागते, ते कुळ पवित्र लागतो. हा, आणि ते भक्तीला एकरूप करणारा असलं पाहिजे. अशा ठिकाणी भक्त जन्माला येतात. म्हणून पावित्र्य फार महत्वाचे. आणि पवित्र नावाचा गुण ज्या ज्या स्त्रीमध्ये नाही, पुरुषामध्ये नाही, तो भक्त होण्याच्या योग्यतेचा नाही. म्हणून तुकोबाराय सांगतात, जर तुमच्या ठिकाणी तुम्हाला जर भक्त व्हायचं असेल तर तुमची पहिली भगवंतावर निष्ठा पाहिजे. हा, निष्ठा जर असेल तर तुम्ही देवाचे भक्त होऊ शकता. तुमच्या ठिकाणी निष्ठेचं व्रत असलं पाहिजे तर तुम्ही भक्त होऊ शकता. भक्त होणं हे सामान्याचं काम नाही, त्याला असामान्य लागतो. हा, है का नाही? भक्ती तो कठीण सोळावरील पोळी निवडे तो बळी बुरळा शोर. हा, भक्ती नावाची जी गोष्ट प्राप्त करून घ्यायची त्याच्यासाठी महाराज बल लागतो. मग कोण भक्त झाले? हा कोण भक्त आहेत? हा, हनुमंत महाबळी दाही रावणाची झाले. असं हनुमंतराय सुद्धा भक्त आहे. हा, धन्य म्हणे हे लोका हे आम्ही तुका देखील. तुकोबाराय सुद्धा भक्त होते महाराज. भक्त असे सामान्य ना, असे भक्त जन्माला येण्यासाठी महाराज त्या व्रताचं पालन अंजनीच्या तपासाठी महारुद्राने पोटी. फार गोड प्रसंग आहे. अशी जर आई असेल पवित्र व्रताचं धारण करणारी तर उत्तम गुणी पवित्र असा मुलगा तिच्या पोटी जन्माला येतो आणि तो भगवंताचा भक्त होतो महाराज. आणि असा काय हेलपाटे खाणारा भक्त नाही, तर असा निष्ठावान भक्त होतो. कसा की त्याचा भक्तपणा, त्याचा जो धर्म आहे तो फक्त भक्ती हाच त्याचा धर्म आहे. निष्ठावंत भाव निष्ठावंत भाव
भक्ताचा स्वधर्म निर्धार हे वर्म चुकून निष्ठा असली पाहिजे निष्ठा आणि त्या निष्ठेमध्ये निर्धार असला पाहिजे जर त्या निष्ठेमध्ये निर्धार नसेल तर ती निष्ठा काही कामाची नाही निर्धार शब्दाचा अर्थ समजून घ्या निर काढून टाका माग काय शिल्लक राहते आता काय खरं नाही गड्या कीर्तन ऐकताय ना हो नीर काढून टाका आणि बाकीचं सांगा काय राहतंय ते आधार शाबास शाबास ऐकते आमची पोरं ऐकताय बरं कीर्तन नीर काढून टाकायचा आधार राहतो तसं निष्ठेला आधार लागतो त्यालाच महाराज म्हणतात निर्धार हे वर्म चुकू नको भक्ताची निष्ठा असते आणि निष्ठेला आधार असतो आणि हे वर्म ज्याचं आहे त्याने ते वर्म चुकवायचं नाही बरं का असंच एखाद्या पतिव्रता स्त्रीची आपल्या पतीवरती निष्ठा असते चला एक पुराणातलं उदाहरण तुम्हाला मी सांगतो म्हणजे तुमच्या लक्षात येईल बरं का ज्या वेळेस या विश्वाचा संहार करणारा भगवान शंकर श्री विठ्ठल हो आजी काय कीर्तन डोक्यावरून चाललंय का ऐका बरं का पुराण सांगतोय की लका मी तुम्हाला ऐका तुमच्या निष्ठेचं महत्व सांगतोय का पुराणामध्ये एक जालंधर नावाचा राजा होत गेला आणि त्या जालंधर राजाचं या विश्वाचा संहार करणारा मालक भगवान शंकर या दोघांचं घनघोर युद्ध सुरू होतं निष्ठा सांगतो मी मला माझ्या मुद्द्यावर यायचंय घनघोर युद्ध चालू असताना कुठल्याही अस्त्राचा शस्त्राचा उपयोग मात्र त्या जालंधर राजावर होत नव्हता त्याचं कारण काय गड्या काय कारण आहे माता मौल्यानो ऐका त्याचा कुठल्याही प्रकारचा परिणाम त्या जालंधर राजावरती होत नव्हता भगवान शंकर जारीस आले जारीस कसे जारीस आले आता तुम्हाला गंमत म्हणून सांगतो तुमचे सगळ्याचे झालेले की नाही 4-2 वर्ष सुखाचे जाते पण त्याच्यानंतर पुन्हा जर आणि जार होते माणूस होतोय का नाही होतोय तुम्ही सांगा होतो म्हणते ते मग केलं कशाला पोटाना ओवच जार होते का नाही माणूस बाकीच्या नाही कळलं वाटत अवघड तसं जालंधर नावाचा राजा त्या राजानं भगवान शंकरला जर्जर केलं माणूस पराजय मात्र जालंधर राजा स्वीकारायला तयार नव्हता ज्या वेळेला भगवान शंकर युद्धातून मागे पडून जायचे तो जालंधर काय मरत नव्हता मग भगवान विष्णूच्या जवळ गेल्याच्या नंतर भगवान विष्णूने सांगितलं हे बघ शंकरा तो जालंधर राजा काय फार मोठा पराक्रमी नाही परंतु त्याच्या पाठीमागे एक दिव्य शक्ती काम करते काय दिव्य शक्ती काम करते आणि ती दिव्य शक्ती जी आहे ती सामान्य नाही गड्या ती शक्ती त्रैलोक्यावर आपला विजय प्राप्त करू शकते अशी ती शक्ती आहे मग जालंधर राजाच्या भगवान शंकराच्या लक्षात आलं की हा जालंधर का मरत नाही मग भगवान विष्णूने सांगितलं जरा डोळे झाका आणि तिकडं पहा व्रतस्थ असणाऱ्या जालंधर राजाच्या पत्नी ह्या त्यांच्या व्रतामध्ये एक रूप आहेत पतिव्रता धर्म आहे आणि त्या पतिव्रता धर्माचं पालन करणाऱ्या त्या जालंधर राजाची स्त्री आहे आणि तिच्या त्या व्रताचं महिमान सामान्य नाही जोपर्यंत त्या स्त्रीचं पातिव्रत्य त्या पातिव्रत्याचं हरण होत नाही तोपर्यंत जालंधर राजा मरणार नाही हे तेवढंच खरंय असा संवाद झाल्याच्या नंतर भगवान विष्णूला भगवान शंकर शरण गेले आणि सांगितलं आपण पर्याय सांगावा त्यावेळेस भगवान विष्णूने एक जालंधर राजाचा वेश धारण केला आणि जालंधर राजाच्या पत्नीच्या समोर जाऊन उभा राहिल्याच्या नंतर हाक दिली एक लक्षात घ्या करतुम अकर्तुम अन्यथा करतुम
ह्या तीन शक्ती ह्या भगवान परमात्म्याकडे आहेत आणि त्या परमात्म्यानं कर्तुमन्यता कर्तुम तिन्ही शक्तीचा उपयोग करून त्या पतिव्रता स्त्रीची तपश्चर्या भंग केली, तिच्या पातिव्रत्याचं हनन केलं आणि इकडं भगवान शंकराला सांगितलं की आता जालंधर राजावर आक्रमण करा. जालंधर राजावर आक्रमण केल्याच्या नंतर काही क्षणामध्ये जालंधर राजाचं मुंडकं धडा वेगळं होतं आणि त्या स्त्रीच्या समोर येऊन पडल्याच्या नंतर त्या स्त्रीच्या लक्षात येतं की ह्या सगळ्या गोष्टीला कारण कोण असेल तर हा पुरुष आहे, हा माझा पती नसून हा कोणीतरी एक कपटी आणि छल करणारा आहे. हे कळल्याबरोबर जसं एखाद्या वाळल्या लाकडाला अग्नी लागतो तसं त्या स्त्रीने जालंधर राजाच्या पत्नीनं स्वतः अग्नी प्रज्वलित केला आणि भस्मसात कुरुते तथा जाग्यावर त्या स्त्रीने स्वतःची राख करून घेतली. याला म्हणायचं पातिव्रत्य नावाचं व्रत आणि त्या व्रतावर देवालाही हरवण्याची क्षमता आपल्या पतीला प्राप्त होते. हे त्या स्त्रीचं यश आणि त्या व्रताचं महिमान आहे. असं मग ती कोण, त्या स्त्रीचं नाव काय? सकाळी उठल्याबरोबर स्नान झाल्याच्या नंतर देवपूजा आटोपल्याच्या नंतर तुम्ही सगळेजण ज्या वृक्षाला पाणी घालता की न घालता, कुणीच माना हलत नाही, नुसते असे असे करते एक दोन मुंडके. हा कुणी घालतंय की नाही घालतंय? घालत जावा. हा काय नाव आहे हो त्या वृक्षाचं? अरे 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 हा तुला कुठं विचारलं? यांना सांगू दे की काय त्या वृक्षाचं नाव आहे? तुळस. तुळस, बरोबर आहे की नाही? महाराज, ती स्त्री ज्यावेळेस मृत पावली त्यावेळेस तीन वृक्ष आले. एक ब्रह्मदेवाने नेलं, एक भगवान शंकराने नेलं आणि तुळस नावाचं जे वृक्ष आहे ते वृक्ष भगवान विष्णूने नेलं आणि त्याला एका कुंडीमध्ये तिला ठेवलं. त्याला वृंदावन असं म्हणतो आपण. काय? जिथं तुळस तिथं वृंदावन, म्हणजे वृंदावनामध्ये तुळस असते. त्या जालंधर राजाच्या पत्नीचं नाव वृंदा होतं. काय? वृंदा होतं. आणि त्या वृंदेच्या व्रतामुळे जालंधर राजानं 3 वेळा भगवान शंकरला पराजय स्वीकारायला लावला. सामान्य माणसाला असामान्य बनवणारं व्रत कोणतं असेल तर ते पातिव्रत्य आहे. आणि तेवढीच एखाद्या भक्ताची निष्ठा आपल्या देवावर असते. किती जशी पतिव्रत्य स्त्रीची निष्ठा ही आपल्या पतीवर असते तशीच एखाद्या भक्ताची निष्ठा सुद्धा आपल्या देवावर असते. असं महाराज अभंगाच्या पहिल्या
तैशा परी. तसंच आमचा देव सुद्धा आम्हाला त्या पतिव्रते स्त्री सारखा आहे. वृंदा नावाची स्त्री जेवढी एकरूप आपल्या पतीशी होते तेवढंच आम्ही सुद्धा आमच्या देवाशी एकरूप होतो असं महाराज आपल्याला अभंगाच्या पहिल्या चरणातून सांगतात. आम्हा नारायण तैशा परी एवढ्याहून राहिलं नाही. आता ऐका, हे झालं पतिव्रता स्त्रीचं लक्षण. परंतु ज्यांच्या पतिव्रत्याचं हरण झालं, पुन्हा एक दृष्टांत आपण ह्याच्यातला पाहू. सिद्धांत स्वरूप एक लक्षात घ्या. या आर्यव्रताचा जो सम्राट आहे पंडूराजा, आणि त्या पंडूराजाच्या पत्नीचं विवाहाच्या अगोदर एक अभंग आहे, जनाबाईचा अभंग, गोड अभंग आहे पहा. त्याच्यातून सांगतात कुंती नावाची जी स्त्री आहे पुराणामधली, बरं का, ऐका. त्या स्त्रीचं विवाहाच्या अगोदर एका साधूनी दिलेला आशीर्वाद, त्याचा काळ वेळ याचा विचार न करता त्या आशीर्वादाची परीक्षा त्या मातेनं घेतली आणि त्याचा परिणाम असा झाला की आयुष्यभर तिला वरमान करता आली नाही. जनाबाई आपल्या अभंगामध्ये अतिशय सुंदर गोड वर्णन करतात महाराज. कौरव आणि पांडव, कौरव हे धृतराष्ट्राचे होते आणि पांडव हे पंडूचे होते महाराज. पण त्याच्यामध्ये तो एक कौरवही नव्हता आणि एक पांडवही नव्हता महाराज. जगाचा तो खरा पांडव, परंतु त्याला पांडव म्हणून ओळखल्या जात नव्हतं, तर तो एक सूत पुत्र म्हणून ओळखले जायचं. जनाबाई अतिशय गोड अभंग लिहितात महाराज. कुंती सांगती देवाला, कुंती सांगती देवाला, करना पानावर पहिला. ऐका, जनाबाई सांगतात कर्ण जो आहे कुंती देवाशी संभाषण करते. कुंती मातेचा आणि जनाबाईचा संवाद जनाबाई आपल्या अभंगामध्ये लिखतात. कर्ण नावाचा जो मुलगा आहे तो पहिला माझाच आहे आणि तो पहिला पांडव आहे. कर्ण पांडव रे पहिला, पहिला पांडव जर कोण असेल तर तो कर्ण आहे. आणि त्याचा एवढा सांभाळ मी केलेला आहे, परंतु तो मला ठेवता नाही आला. आपल्या यातना आणि ते दुःख भगवंताजवळ कुंती माता सांगते, सोडून दिला गंगाधर, सोडून दिला गंगाधर, तो माझाच मुलगा आहे आणि पहिला पांडव आहे असं जनाबाई आपल्या अभंगामध्ये रेखाटतात. देवाचा आणि कुंतीचा गोड संवाद आहे महाराज. कुंती मातेला हे दुःख परमात्म्यापाशी व्यक्त करत असताना अतिशय कठीण कष्ट झाले, अतिशय कष्ट झाले.
शेवटचं चरण अतिशय गोड आहे महाराज. जनाबाई सांगतात ही माझ्या जीवनातली जी चोरी आहे, माझी जी हानी आहे, त्या हानीचं वर्णन जनाबाई शेवटच्या चरणात करतात महाराज. जनाबाई सांगतात कुंती मातेच्या अंतःकरणातली व्यथा देवाला विनंती करते. बुवा कुंती माता काय जनी म्हणे वारसी हरी, जनी म्हणे वारसी हरी, कुंती देवा विनंती करी, नको सांगू रे धर्माला, नको सांगू रे धर्माला, कर्ण पांडव रे पहिला, जरा थोडा ताल होतोय. अतिशय गोड वर्णन आहे महाराज. वृंदा नावाची जी स्त्री आहे ती पातिव्रत्य व्रताचं पालन केलं आणि भगवत स्वरूपाला प्राप्त झाल्या. तशीच कुंती मातेनं पाहते पांडव अखंड वनवासी परित्या देवासी आठविते. कुंती मातेचं जीवन पांडव कुळाशी पाहता दोष, पांडवाचं कुळ तसं दोषयुक्त आहे, तरी सुद्धा भगवंताच्या सत्संगतीमुळे त्या कुळाला पावित्र्य प्राप्त झालं आणि उत्तम गती प्राप्त झाली महाराज. म्हणून तुमचे कर्म चांगले किंवा वाईट देव याचा विचार करत नाही, परंतु देवाचं जर भजन ज्या भक्तातून घडल तो भक्त भगवंताला प्रिय होतो. पतिव्रते जैसा घातार प्रमाण आम्हा नारायण तैशा परी. महाराज झालं ना, अजून काय शिल्लक आहे. महाराज म्हणतात एवढ्या तुम्हाला कुठं पटतं का. समजा एखाद्या माणसाला एखादी गोष्ट एकदा सांगून पटते का, नाही, ती पुन्हा पुन्हा सांगावं लागते. म्हणून महाराज पुन्हा सांगतात. जसं एखाद्या कुत्र्याला बर का त्या हाडकात रक्त असते का, मुखाचं घडतंय ते, तसंच जीवाचं सुद्धा झालेलं आहे. किती जरी सांगितलं उगाच संसार नावाचं हाडूक कशाला चगळतोय, पण ते ऐकत आहे का, ते ऐकत नाही. तसंच काही जीव आहेत ते प्रपंच रूपी हाडकाला चघळतात, त्याच्यात काहीच नाही. मग किती सांगितलं तरी ऐकतात का. हकारुनी सांगितो का नाम घेता राहू नका, वाज तसे बोंब कोणी नायकती कानी, कोणी ऐकत नाही. मग महाराजांनी एक दृष्टांत तुम्हाला अभंगाच्या माध्यमातून दिला. मग तुम्ही ऐकणार आहेत का, नाही ना. माणसाला सगळ्यात जास्त कशाची प्रीती असते तर कशाची सांगा बरं, धनाची आहे का नाही. तुका म्हणे धन धनासाठी घेती प्राण, आहे का नाही. साठवूनिया धन लावी पुराशी भांडवल. मोठं धन जमा करतो आणि पोरांमध्ये हाणामाऱ्या लावतो, बरोबर आहे का नाही. मग जे धन एवढं सायास करून तू मिळवतो ते धन तुझ्या कामाला येणार आहे का, नाही. देह हे काळाचे धन कुबेराचे, येथ मनुष्याचे काय नाही. माणसाचं काय नव्हे तुझा
हात पावेची सोडविन तेव्हा पाठीची वहीन शिजीच कामीना दूर राहे अवघड काळाची हे उडी पडेल बाजेवा काळाची होडी पडेल माझा सोडविना तेव्हा माय बापा कोणी सोडवत नाही बघा. मग एक लक्षात घ्या, पोटासाठी खटपट करीशी अवघा वेळ. राम राम म्हणता तुझी बसली दात खेळ. काय भगवंताचं चिंतन करण्यासाठी का तुझी दात खेळ बसली का, असं महाराज आपल्याला शब्दानं सांगतात. ऐका, इथं शरीर जाणार आहे, धन सुद्धा जाणार आहे की लका. ऐका, या धनाचा न धरी विश्वास जैसे तरोवर छाया यातायातीन चुकसी हे भोगसील काया. या हरी भजन विण तुझा जन्म जातो वाया. देवाच्या भजनाशिवाय तुझा जन्म व्यर्थ जाणार आहे. म्हणून तू भगवंताचं चिंतन कर, धनाच्या पाठीमाग लागू नको. पण माणसाला अशी घाणखोड आहे, घाणखोड कळते का? काय घाणखोड आहे, घाण. माणसाला नको त्या गोष्टीच्या पाठीमागे जास्त माणसं पळतात. मग महाराजांच्या लक्षात आलं की माणसं ज्याच्या माग धावतात तोच जर आपण दृष्टांत दिला तर काय फरक पडतोय. म्हणून महाराज कौतुकानं पुन्हा एकदा आपल्याला सांगतात, जसं एखाद्या लोभ्याला, बरं का, लोभ्याला धन आवडते की नाही, तसा आमचा देव आम्हाला आवडतो अभंगाच्या दुसऱ्या. Oh,
आपल्याला व्यवहारातला दृष्टांत दिला. एखाद्या लोभी माणसाला जसं धन आवडतं तशी धनाची प्रीती आहे, धनाची जशी आवड आहे तसाच आमचा देव आम्हाला आवडतो. सर्व भावे लोभ्या आवडे हे धन आम्हा नारायण तैशा परी विठोबा रखुबा.